उपोषण सोडणार नाही। आता मी प्रशासकीय अधिकारी नाही, आपल्या राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक राज्यघटना लिहिलेली, त्या राज्यघटनेचा मला पुरेपूर अनुभव आहे। आणि महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला, गाव समृद्ध तर देश समृद्ध। आणि हे म्हणते की बा ती इच्छा जमा झालीत, तर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले होते ना खाऊंगा ना खाने दूंगा। ह्या पद्धतीचा जर आशय जर असला मोदी साहेबाचा, तर ह्या प्रशासनावर कारवाई होऊन या ठिकाणी नवीन पूल प्रशासन करून देईन, असं मी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब हे न्यायदंडाधिकारी असून त्यांच्याकडे मागणी करतो। आता हे प्रकरण दाबण्यासाठी म्हणजे त्यांनी डायरेक्ट मला म्हणले तुम्ही माल पाणी घ्या आणि तुम्ही तडजोड करा। अहो शेतकरी इथं तुम्हाला सांगतो, दुष्काळ जर पडला तरी कोणाबरोबर तडजोड करीत नाही। शेतकरी हा निसर्गाशी बांधतो आणि आम्ही त्यांची अवलाद आहेत आणि आम्ही असे माल पाणी ह्याच्यावर तडजोडीचे प्रकरण आम्ही कधी हाताशी घेतलेले नाहीत आणि ती करणार सुद्धा नाहीत। आणि त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी नवीन 20 लाखाची प्रशासकीय मान्यता माझ्याकडे दिली। मी गुत्तेदारच नाही, मी कधी गुत्तेचं कामच केलं नाही। मला कशाला 20 लाखाचं, मला काय माहिती त्याचं कसं काम करायचं? मी काय इंजिनियर आहे का, गुत्तेदार आहे का, मला कोणता अनुभव आहे, माझ्याकडे कोणती संस्था आहे? संस्था बी नाही। अशा प्रकारे मला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, पण मी ह्याच्यामध्ये दाबण्याचा विषयच नाही। त्या ठिकाणी हा पूल जो ग्रामीण मार्ग 91 जो पूल झालाय ह्याचा आम्ही